जय हिंद आणि नमस्कार. माझं नाव जुई राजेंद्र ढगे. मी पुण्यात राहते आणि मी आत्ता NDA 150 कोर्समध्ये मुलींमध्ये माझा ऑल इंडिया रँक 3 आलेला आहे आणि ओव्हरऑल रँक इज 31. मी माझी रिटन आणि SSBची प्रिपरेशन सेंचुरियन डिफेन्स अकॅडमीमधून केली होती आणि त्याच्यासाठी मी पुढे आता जे काही टिप्स असतील रिटर्नसाठी आणि SSBसाठी ते मी आता सांगेल. रिटर्नसाठी जी मी तयारी केली, रिटर्नमध्ये 2 पेपर असतात, एक असतो मॅथ्स आणि दुसरा असतो GAT. तर मग मॅथ्ससाठी मी बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल जे रेफरन्स घेतला बुक्सचा तो फार लिमिटेड ठेवला, म्हणजे मला कन्फ्युजन नाही होणार पुढे. जे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन रेफर केले आणि बेसिक्सची स्टिक राहिले, म्हणून मला कुठलाही क्वेश्चन आला, डिफिकल्ट असो किंवा इझी, तर मला इझिली तो टॅकल करता आला. इंग्लिशसाठी मी आता 10th पर्यंत आणि 12th पर्यंत CBSEमध्ये होते, त्यामुळे मला इंग्लिशचा काही जास्त प्रॉब्लेम नव्हता. एवढे वर्ष शिकल्यानंतर आय कुड इझिली गिव्ह माय बेस्ट इन द इंग्लिश पार्ट. आणि GATसाठी मी जे सायन्स, आता माझं PCM बॅकग्राऊंड असल्यामुळे फिजिक्स आणि केमिस्ट्री माझं स्ट्रॉंग होतं, त्यामुळे मला त्याच्यात सुद्धा प्रॉब्लेम नाही आला. बायोलॉजीसाठी मला थोडंसं रेफर करावं लागलं. हिस्ट्री जिओग्राफीसाठी जे सेंचुरियनच्या नोट्स होत्या त्या मी रेफर केल्या आणि त्याला स्टिक राहिले, म्हणून जास्त काही अजून स्टडी मटेरियल मी नाही रेफर केलं. त्यामुळे मला क्लिअरिटी होती की मला कसं एक्झाम द्यायची आहे. आणि दोन्हीचे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर NDAचे सॉल्व्ह केले, जे UPSC देतं, त्यामुळे मला मग क्वेश्चन पेपरची पण सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस होती चांगली. आणि हे झाले माझे रिटर्नसाठी जी स्ट्रॅटेजी मी वापरली की बेसिक्स टू सॉल्विंग क्वेश्चन पेपर्स, आणि जे काही सेंचुरियनचं मटेरियल होतं त्याला मी स्टिक राहिले. नेक्स्ट येतो SSBसाठी मी हेच टिप्स देईल की आपल्याला तिथे जाऊन फेक कुठली पर्सनॅलिटी शो करायची नसते, बिकॉज आर्म्ड फोर्सेस असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यासाठी ट्रू टू द सेल्फ अँड ट्रू टू द नेशन असे लोक लागतात. त्यामुळे मी जे काही मला गायडन्स हवा होता की प्रोसेस कशी असते, त्यामुळे मला सेंचुरियन्सच्या जेवढे काही मेंटर्स होते, शिशिर सर असो, त्यांनी खूप चांगला गायडन्स दिला आणि त्यांनी मला इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न विचारतात त्याच्याशी मी रुजू होते आणि त्यामुळे मला फायनल SSBमध्ये जो इंटरव्ह्यू होता तिथे मला चांगलं परफॉर्म करता आलं. GTO टास्क जे झाले, सेंचुरियनचं जे लखनौमध्ये ग्राउंड आहे त्यांचं ग्राउंड खूप चांगलं आहे आणि तिथे जे ऑब्स्टिकल आहेत ते बेसिकली जे माझं फायनल SSB होतं भोपाळमध्ये त्याच्यापेक्षा इट वॉज डिफिकल्ट. सो मला तिकडे गेल्यानंतर त्याचं सुद्धा एक बेनिफिट्स जाणवला की मला चांगलं परफॉर्म करता आलं. आणि सायकोलॉजी पार्टमध्ये सरांची जी बुक आहे रणनीती, त्या बुकनी मला खूप हेल्प केलं, कारण की जे SRT किंवा WAT येतात त्या सुद्धा सिमिलर होत्या खूप चांगल्या, त्यामुळे मला त्याचाही फायदा झाला. थैंक यू. सन 2022 में भारत में सर्वाधिक सिलेक्शन देने के बाद अब सन 2023 में बारी है अपने ही रिकॉर्ड को तोड़ने की. आप भी बन सकते हैं हमारे इस कारवां का हिस्सा, हमारी ऐतिहासिक कामयाबी का इस हिस्सा. आज ही संपर्क करें हमारे ऑफिशियल नंबर पर और ज्वाइन करें सेंचुरियन डिफेंस अकेडमी.